Audio Jungle. ताई नमस्कार. नमस्ते. अ, ताई श्रावण महिन्यामध्ये खूपशी सण येतात. त्याच्यामध्ये एक सण आहे तो रक्षाबंधन. हं. रक्षाबंधनला खूपशे काय म्हणतात पॉइंट्स म्हणा किंवा खूपशे शास्त्र कनेक्टेड आहे. हं. गावामध्ये वेगळ्या प्रकारे साजरे करतात, सिटीमध्ये वेगळ्या प्रकारे करतात. म्हणजे साऊथ साईडला बघितलं तर वेगळंच. पण भारतामध्ये रक्षाबंधन वेगळ्या प्रकारे साजरे करतात. ॲक्च्युअली रक्षाबंधनचा महत्त्व काय आणि तो श्रावण महिन्यात का येतो? काय आहे त्याचं कार्य? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महिना हा नक्षत्रावर अवलंबून आहे. नक्षत्राचं नाव श्रावण म्हणून नक्षत्राचं नाव श्रवण म्हणून महिन्याचं नाव श्रावण. तर ते श्रवण नक्षत्र ज्या दिवशी सूर्याच्या कक्षेत येतं त्या दिवशी पौर्णिमा असते. म्हणून त्या दिवशी रक्षासूत्र धारण केलं जातं. रक्षासूत्र म्हणजे जानवं धारण केलं जातं. रक्षासूत्र म्हणजे ते हाताला बांधतात. बहीण भावाच्या रक्षाबंधन होतं, बहिणी भावाचं रक्षाबंधन होतं. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे हे होतं त्या प्रांतानुसार. त्याचं कारण आहे श्रवण नक्षत्र सूर्याच्या कक्षेत येतं त्या दिवशी, म्हणून त्या श्रवण पौर्णिमेला महत्व आहे. त्या दिवशी संस्कृत दिन पण साजरा केला जातो. आणि एक ज्येष्ठ माझे कसे इन्क्वायरी अशी आहे की रक्षाबंधन आणि भाऊबीज दोघांचे भाव बहिणीचं नातं दाखवलं जातं, पण भाऊबीजात काय फरक आहे तर? भाऊबीज आणि रक्षाबंधन याच्यामधलं अंतर काय, कसं काय? भाऊबीज हा दिवाळीच्या सणामध्ये साजरा केला जातो. ज्यावेळी दिवाळी साजरी केली जाते त्यावेळी बहिणीच्या घरी भाऊ जातो काहीतरी उपहार द्यायला, आणि त्या दिवशी यमद्वितीया असते. यमाची पूजा केली जाते. त्यावेळी बहीण आपल्या भावाच्या उन्नतीसाठी, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, त्याची ओवाळणी करते, ती भाऊबीज. आणि ज्यावेळी रक्षाबंधन होतं ते रक्षा करण्यासाठी ऍक्च्युली आम्ही म्हणतो भावाने बहिणीचं रक्षण करावं. ऍक्च्युली ती एकतर्फी नसते, एकतर्फा नाही आहे ते दोघांनी एकमेकाचं रक्षण करावं. बहिणीने भावाचं रक्षण करावं आणि भावाने बहिणीचं रक्षण करावं, ह्यामागे त्याची मुख्य भूमिका आहे. जशी आपल्या याच्यात महाभारतामध्ये आहे की कृष्णाने परीक्षा बघावी म्हणून आपलं बोट कापलं. तर सुभद्रा जी आहे तिची सख्खी बहीण, कृष्णाची सख्खी बहीण, सगळीकडे शोधते. तिला कुठेही चिंधी मिळत नाही त्याच्या हाताला बांधायला. ती म्हणते मी कुठे शोधू, मला चिंधी सापडतच नाही, कारण माझ्या नवऱ्यांनी पाच पाच नवरे कोणाचे? द्रौपदीचे. माझे एकच नवरा आहे, त्याने मला एवढा महागड्या साड्या वगैरे दिल्या आहेत, मी कुठे चिंधी शोधू, मला सापडत नाही. तोच निरोप तो श्रीकृष्ण द्रौपदीला पाठवतो. ती द्रौपदी कसलाही विचार न करता आपला भरजरी पितांबर जे असते ती फाडते आणि त्याच्या बोटाला बांधते. ती आहे श्रद्धा, ती आहे प्रेम. तर त्याच्या अनुसार मग तो श्रीकृष्ण ज्यावेळी तिच्यावर प्रसंग येतो त्यांना भरपूर वस्त्र पुरवतो. म्हणजे ते श्रीकृष्ण बहिणीचे रक्षण करतो. आणि बहीणही भावाचे रक्षण करणारे अशी खूपशी उदाहरणं आहेत जी आता माझ्या लक्षात येत नाही, पण दोघांनी एकामेकाचं रक्षण करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बहिणीचं हृदय हे खूप कोमळ असतं. ती कोणत्याही प्रसंगी भावाला आधार देतेच. ते एकमेकांचं ऋणानुबंध म्हणा किंवा प्रेम म्हणा ते दर्शवण्यासाठी ते रक्षासूत्र बांधलं जातं. आणि एक वेळ जर रक्षासूत्र बांधलं नाही तर कसं काय फरक पडतो, काय असं होतं? तसं काय नाहीये, ती आपली भावना आहे, तो प्रेम आहे. आता तुम्हाला कोणाच्या मित्राच्या लग्नाला बोलवलं आणि तुम्ही नाही गेलं तर काय फरक पडणार? नाही. कसं पडणार ना, मित्राचं आहे ना. ती भावना आहे, ते बंध आहेत. तसं जर बहिणीने राखी नाही बांधली तर भावालाही दुःख होतं, आणि बहीण भावाला राखी बांधू शकते तर बहिणीलाही दुःख होतं. केव्हा? ज्यावेळी फरक पडतो, ज्यावेळी नातं असतं, संबंध असतो, प्रेम असतो, काळजी असते, तेव्हा. नाहीतर बांधलं काय आणि ना बांधलं काय. ते कारण असं एक होतं की आजकाल आम्ही बघितलं सोशल मीडियावरती किंवा आजकालच्या जगामध्ये की सगळेजण म्हणतात की बाबा मला 50 राखी आल्या, तुला 4च राखी. हा, तो ट्रेंड बनलेला आहे. तो ट्रेंड बनलाय. काही जण मुलं पळतात पण राखीसाठी. राखी बांधू नको म्हणतात, असं पण आहे.
आणि दुसरी गोष्ट राखीचं आता राखी कशा फॅशनेबल आलेले आहेत. लहान मुलासुद्धा क्रेज असते लहान मुलांना. मी माझ्या भावाला राखी बांधायची सगळ्यापेक्षा वेगळी आणि बाकीच्या सगळ्यांना वेगळी. ते विचारायचा प्रश्न हा होता हा की बा आणि हा एखाद्याला चालेल मोठी राखी हवी असते, आणि एखाद्याला छोटी छोटी राखी हवी असते. काही नाही एवढी महागडी राखी, एवढी सुंदर राखी बांधली, काढली, टाकून दिली. काही काही भाऊ असतात ते जपून ठेवतात. वर्षभर ती राखी तशीच जपून ठेवतात, पुढच्या वर्षी दुसरी राखी बांधतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आता तुम्ही म्हटलं की थोडे भाऊ जे वर्षभर टिकून ठेवतात राखी बिखी, पण थोडासा क्रेज असा आहे की बँटेनची छोटा भीमची राखी ती वर्षभर कशी टिकणार. नाहीच टिकणार. पण ती 1-2 दिवसाची क्रेज असते लहान मुलामध्ये. तुला म्हणजे तुम्ही जसं मगाशी म्हणाल, तुला किती राख्या आल्या? मला ते जशी नग मोजतात, तशी वेगवेगळ्या फॅशनच्या राख्या पण मोजतात. आणि ते लहान मुलं जे कार्टून वगैरे बघतात, त्यामुळे ती क्रेज आहे आणि तशी तो व्यवहार होतो. म्हणून व्यावसायिक तशा राख्या काढतात. तशा राख्या काढल्या जातात म्हणून मुलं त्याकडे वळतात. तर महत्व मला तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला असं कळलं की राखी बांधणं हे महत्वाचं आहे, कुठली बांधणं हे महत्वाचं नाही आहे. हो, ते तर झालंच. ते तर झालंच. अनेकदा एक शेवटचाच प्रश्न असं केला त्याला जशी प्रथा चालू चालू होती अगोदर त्यानंतर ती थोडी चेंज होते ट्रेंड मध्ये चाललाय ती मी प्रथा अगोदरची आम्ही कशी कंटिन्यू करायची किंवा कसं समजून घ्यायचं त्याचं महत्व कसं समजून घ्यावं आम्ही. नाही, ट्रेंडमध्ये जरी चाललं तर ते औक्षण वगैरे करणे बदललेलं नाहीये. आपण नुसती जशी राखी अशी म्हणजे अशी कुठे कामाच्या ठिकाणी वगैरे तसं असं वरच्यावर राखी बांधतो. पण घरात आल्यानंतर आपण एकतर पाटावर बसायचो तर तो खुर्चीवर बसतो. रांगोळी घालतो. कधी घालत नाही ते वेगळा. पण आता ते तुम्ही Instagramवर मग सोशल मीडियावर टाकतात. त्यामुळे ते डेकोरेशन पण आलं. वेगवेगळं डेकोरेशन पूर्वीसारखं जरी तो साधं नसलं सोवळं, पण त्याच्यातलं ते सोवळेपणा असतो. त्याच्यातल्या वेगवेगळ्या विविध कला आपल्या ज्या कला आहेत त्या पण निरखून येतात. आता ताई तुम्ही सांगितल्याबरोबर तुम्ही आता डेकोरेशनचं सांगितल्याबरोबर हम्म. एक येतो की आरती ओवाळणं हम्म. त्याचं महत्व काय आहे. हा, आता आपण ना ती आरती ओवाळणं म्हणजे गोव्यामध्ये आपण आरती ओवाळणं म्हणतो. महाराष्ट्रात त्याला औक्षण म्हणतात. हा, ती जराशी म्हणजे वेगळी पद्धत असते. अंगठी वगैरे घेऊन ते उलट-सुलट ओवाळतात. दुसरं, आपण गोव्यामध्ये असल्या कारणाने आपल्याला टोपीचं महत्व माहिती नाहीये. आपण टोपी घालायचो आधी. हा, टोपी. तर जर कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी नातेवाईकांच्या घरी वगैरे गेलो किंवा अन्य काही ह्याच्यामध्ये ज्यावेळी अ, अ, आपण टीका लावतो किंवा काही औक्षण वगैरे करतो, त्यावेळी ते सरळ पुरुष मंडळी जी लहानापासून मोठेपर्यंत नॉट ओन्ली महाराष्ट्र, इव्हन उत्तरेकडे वगैरे ते सरळ हात ठेवतात डोक्यावर. म्हणजे ते टोपी नसल्यामुळे ते हात ठेवतात किंवा रुमाल असेल तर रुमाल बांधतात डोक्याला. ते का बांधतात माहितीये का? नाही कारण ते आपली इथे सहस्र टाळू असते ती उघडी ठेवू नये, ती झाकावी. इव्हन दंडी संन्यासी वगैरे असतात ते आपलं डोकं झाकतात. किंवा टाळू लग्नाच्या झाकतात लग्नाच्या लग्नाच्या. नंतर हा, हो हो, बरोबर. रुमाल बांधतात. लग्नाच्या वेळी ते बासिंग असतं आपलं फेटा असतो. तो फेटा काढल्यानंतर ती टाळू उघडी सोडत नाही. ते बांधतात. म्हणजे संध्याकाळ होईपर्यंत नवऱ्याला सुद्धा ते काढायला देत नाही. महत्व एकच आहे. महत्व एकच आहे, टाळू उघडी ठेवू नये. पण टू द पॉइंट तुम्ही काय विचारलं ते. महत्व कसं आम्ही समजून घ्यावा किंवा आता तुम्हाला विचारलं होतं की जशी आरती कशासाठी ओवाळते. हा, कारण ती अग्नी हा खूप पवित्र आहे. पंचमहाभूत जे आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्याच्यामधलं अग्नी तत्व जे आहे ते खूप पवित्र आहे. त्याच्याशिवाय अग्नितत्वाशिवाय पवित्र असं काहीच नाही. आणि जे शिवतत्व आहे ते पण अग्नितत्वच आहे. त्यावेळी आपण वेगळा विषय आहे तो. पण ते अग्नितत्व ती 5 आपण पंचारती जी ओवाळतो. आपल्या गोव्यात 5 ओवाळतात. इतर ठिकाणी एकच ज्योत ओवाळतात. एक आरती किंवा फुलवात घालून ती फुलवात घालून एकारत नाही म्हणत निरांजनाने ओवाळतात. आणि आपल्याकडे पंचप्राणाची म्हणजे पंचारत ती ओवाळतात. कारण आणि ते ओवाळणं म्हणजे कसं आहे, तो अग्नी आहे. आपल्यामध्ये पण जे फायर आहे, आत्मतत्व आहे, त्याला ती ओवाळणी असते. आपल्यामधले जे देवत्व आहे त्याला त्याचं ते ओवाळणी असते, त्याची ओवाळणी असते. आता
रक्षाबंधनचं जर आम्ही कंक्लुजन म्हणूया डिस्कशन हम्म. काढायचं झालं तर काय असणार आहे शेवटी काढायचं झालं तर तुम्ही काय समजून घ्यावं सगळ्यांनी रक्षाबंधनचा अर्थ काय आहे? रक्षाबंधनाच्या शब्दामध्येच अर्थ आहे रक्षा. हम्म. रक्षा करणे ती कोणाची करणे, तुम्ही माझी करा मी तुमची करते. एकमेकांना सांभाळून घेणं. कारण जीवन हे नेहमी सुखमय असतं, सगळे चंद्र तारे व्यवस्थित असतात, व्यवस्थित वायलन असतं असं नसतं. पण कधी सुखाबरोबर पाठीमागे मग दुःख येतं, त्यावेळी एकमेकांना सांभाळून घेणं, सुखातही बरोबर राहणं आणि दुःखातही बरोबर राहणं, त्यावेळी एकमेकाचं रक्षण करणं कुठच्याही वेळी, ते त्याच्या मागची भावना आहे. रक्षा बंधन म्हणजे तू एकामेकाचं आपण रक्षण करू, ही त्यामागची भावना आहे. धन्यवाद.